तुम्हाला देखील दररोज हाच प्रश्न सतवत आहे का की आपलं यूट्यूब चॅनल कधी मॉनिटाईज होईल? आपल्या यूट्यूब चॅनलचा 4,000 घंटेचा वॉच टाईम आपण कसा कंप्लीट करू? आपल्या चॅनलवर 1,000 सबस्क्राईब कसे कंप्लीट होतील? या सर्व प्रश्नाचे उत्तर मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेले आहे आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये वापरल्या तर एकदम लवकरात लवकर तुमचं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज होणार आहे आणि तुमच्या चॅनलवर 1,000 सबस्क्राईब देखील कंप्लीट होणार आहेत. म्हणून हा व्हिडिओ खूप कामाचा आहे. पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित पहा. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. चला की मग उशीर न करता आजच्या या स्पेशल व्हिडिओला सुरू करूया. आता ज्या वेळेस आपण नवीन यूट्यूबवर येतो त्यावेळेस आपल्याला हाच प्रश्न पडलेला असतो की आपलं चॅनल मॉनिटाईज कधी होईल आणि मॉनिटाईज होऊन आपण यूट्यूबवर पैसे कधी कमवू. आता आपण यूट्यूबवर सकाळ संध्याकाळ व्हिडिओ तर टाकत आहोत, पण आपल्या व्हिडिओला हवे तसे व्ह्यू येत नाहीत, हवे तसे चॅनलवर सबस्क्राईब येत नाहीत आणि आपण 2 दिवस व्हिडिओ टाकून लगेच आपण खचून जातो. आपल्याला खचून न जाता रेग्युलर यूट्यूबवर काम करायचं आहे आणि यूट्यूबचे काही रूल आहेत, त्याच्यानुसार जर तुम्ही व्यवस्थित यूट्यूबवर काम केलं तर तुमचं चॅनल व्यवस्थित ग्रो होतं आणि तुमचं चॅनल मॉनिटाईज व्हायलाही मदत होते. आणि कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या चॅनलवर ऑडियन्स गेन करू शकता, ऑडियन्स तुमच्या व्हिडिओपर्यंत आणू शकता, या सर्व गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे. आणि या सर्व गोष्टी व्यवस्थित जर तुम्ही तुमच्या चॅनलवर केल्या तर तुमचं चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज होणार आहे. तर तुम्हाला सांगते, आजच्या टायमाला यूट्यूबर बनणं एवढी सोपी गोष्ट राहिलेली नाही, कारण इतके सारे यूट्यूबर झालेत, एका चढ एक, आणि ऑलरेडी आपल्यापेक्षा मोठे मोठे यूट्यूबर अगोदरच यूट्यूबर आहेत आणि त्यांचे व्हिडिओ तर आणखीनच जास्त फुल स्पीडमध्ये चालत असतात आणि त्यांच्यासमोर आपल्याला टिकून राहायचं म्हटलं तर आपल्यालाही त्यांच्यासारखीच मेहनत करायला हवी आणि कंटेंट आपला एकदम स्ट्रॉंग असायला हवा. आणि यूट्यूबच्या ज्या गोष्टी आहेत, यूट्यूबवर काय असते माहिती का, ज्यावेळेस आपण लॉंग व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेस आपल्याला त्याच्या काही मिनिमम गोष्टी असतात व्हिडिओ अपलोड करताना, त्या लक्ष ठेवूनच आपल्याला हा व्हिडिओ अपलोड करायचा असतो. आणि मेन म्हणजे काय की आपला कंटेंट आपल्याला सिलेक्ट करायचा, असा कंटेंट करायचा. नवीन ज्यावेळेस चॅनल असतं त्यावेळेस असा कंटेंट सिलेक्ट करायचा आहे जो सध्या ट्रेनिंग टॉपिकवर आहे. मग तुमचं चॅनल कॉमेडी असू किंवा कुकिंगचा असू किंवा आणखीन कोणताही वेगळा असू, तर त्या विषयामध्ये सध्या ट्रेंड व्हिडिओ कोणता करत आहे तो ट्रेंडिंगच व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर टाकायचा आहे. म्हणजे एक तर आपण नवीन असतो यूट्यूबवर आणि आपल्याजवळ ऑडियन्स नसती आणि सबस्क्राईब इतके आपले नसतेत की आपल्या व्हिडिओवर व्ह्यू येते आणि आपलं चॅनल वॉच टाईम कंप्लीट करीन. मग आपल्याला काय करायचं असतं, आपला मेन फोकस हा असायला हवा की ज्या व्यक्तीने आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही त्या ऑडियन्सपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचायलाच हवा. मग त्या ऑडियन्सपर्यंत आपला व्हिडिओ कसा बरं पोहोचतो, त्या ऑडियन्सपर्यंत आपला व्हिडिओ असा पोहोचतो की आपण ज्यावेळेस ट्रेंडिंग टॉपिक घेऊन आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवतो त्यावेळेस आपला व्हिडिओ 100 पैकी म्हणजे 100 म्हणजे जे मोठे यूट्यूबर असतात ना त्यांच्या व्हिडिओला ज्यावेळेस 1,000-2,000 व्ह्यू येतात त्यावेळेस आपण जरी तशा ट्रेंडिंग टॉपिकवर व्हिडिओ बनवला तर त्यांना 1,000-2,000 येत असले तर आपल्याला 100-500 व्ह्यू येतात. आणि ट्रेंडिंग टॉपिकवर व्हिडिओ बनवलेला व्हिडिओ व्हायरल व्हायचे खूप जास्त चान्सेस असतात. ज्यावेळेस बी सण येईल, वार येईल, कोणताही सण येऊ, त्याच्या रिलेटेड तुम्ही व्हिडिओ टाका, तो व्हिडिओ चांगला चलतो म्हणजे चलतो, कारण तो ट्रेंडिंग टॉपिक असतो. म्हणून ज्यावेळेस आपलं नवीन यूट्यूब चॅनल असतं त्यावेळेस हा प्रयत्न करायचा, सण येऊ किंवा सणवार आला किंवा आणखीन स्पेशल कुणाची जयंती वगैरे आली, अशा टॉपिकवर तुम्ही व्हिडिओ बनवायचा आणि हा व्हिडिओ व्हायरल होण्याची खूप जास्त चान्सेस असतो. आणि व्हिडिओ व्हायरल झाला तर आपला वॉच टाईम आपण म्हणतेच पूर्ण होतो. आणि एखादा व्हिडिओ व्हायरल झाला ना तर सबस्क्राईबची तर टेन्शन घ्यायची गरजच लागत नाही. का बरं? कारण व्हिडिओ व्हायरल झाल्यावर सबस्क्राईब बरोबरच येते. म्हणून लक्ष ठेवायचं की तुमच्या व्हिडिओचा वॉच टाईम कसा होईल, तुमच्या व्हिडिओ व्यवस्थित कसा होईल, त्याच्यात व्यवस्थित कंटेंट कसं द्यायचं, कंटेंट चांगलं स्ट्रॉंगच असायला हवं. मी पहिलेही सांगितलं आहे,
तुमचं चॅनल ज्या कॅटेगरीचं आहे त्या कॅटेगरीचे मोठे मोठे यूट्यूबर 5-6 निवडा आणि त्यांचे जाऊन व्हिडिओ वॉच करा, ते कशा टाईपचे व्हिडिओ बनवतात. मग त्यातून आपल्याला थोडीफार आयडिया येते आणि आपण त्या टाईपचं कंटेंट बनवायला सुरू करतो. पण सेम टू सेम आपल्याला ते कंटेंट बनवायचं नाही आहे. आपली ही पर्सनल काही म्हणजे तुमची काही म्हणजे प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळा गुण असतो, तो गुण त्या व्हिडिओमध्ये दिसायलाच हवा. कारण ज्या वेळेस थोडं वेगळं काही असेल ना व्हिडिओमध्ये, त्यावेळेस यूट्यूब जो असतो तो आपला व्हिडिओ पुढं खूप चांगला ऑडियन्सकडे पाठवतो. आता हा झाला कंटेंटचा विषय. आता ज्या वेळेस आपण व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेस यूट्यूबच्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला व्हिडिओमध्ये व्यवस्थित करायच्या आहेत आणि स्पेशली लॉंग व्हिडिओसाठी सांगत आहे. तुमच्या व्हिडिओला थंबनेल जे आहे ते व्यवस्थित थंबनेल लावा. एकदम जो व्हिडिओमध्ये आहे त्याच व्हिडिओचं बाहेरून तुमच्या व्हिडिओला व्यवस्थित थंबनेल असायला हवं. म्हणजे थंबनेल सांगल लोकांना की या व्हिडिओमध्ये काय आहे आणि तो थंबनेल बघूनच ऑडियन्सने तुमचा व्हिडिओ क्लिक करायला हवा. म्हणून व्हिडिओला थंबनेल लावणं खूप गरजेचं आहे. तसंच तुमचा व्हिडिओ कोणत्या रिलेटिव्ह आहे, कॉमेडी आहे का स्वयंपाकाचा आहे का ब्लॉगचा आहे, त्याच्याविषयी तुम्ही तिथं टॅग लावा. टॅग आवर्जून व्हिडिओ खाली लावायचे आहेत. टॅग आणि टायटल जे आहे ते व्हिडिओचं टायटल देखील खूप चांगलं लिहायचं आहे. म्हणजे टायटल पाहूनच लोक तुमचा व्हिडिओ टच करायला पाहिजे. थंबनेल, टायटल, टॅग आणि हॅशटॅग ह्या सर्व गोष्टी आपल्याला लावायच्या आहेत. हॅशटॅग वेगळे आणि साधे टॅग वेगळे. व्हिडिओ अपलोड करताना टॅग टाकायचं ऑप्शन येतं खाली, तिथं तुम्ही टॅग आवर्जून टाकावेत. आणि ट्रेडिंग तुमच्या विषयावर जे तुमचा विषय आहे, ब्लॉगचा असो किंवा व्हिडिओ कुकिंगचा असो, नाही तर आणखीन कोणत्या कॅटेगरीचा असो, त्या कॅटेगरीचे मोठे यूट्यूबर बघायचे, त्यांचा व्हिडिओ बघायचा, व्हिडिओच्या खाली त्यांचे टॅग बघायचे. कारण ऑलरेडी ते टॅग त्या व्हिडिओ खाली चालत असतात आणि यूट्यूबच्या रिदममध्ये ते टॅग येत असतात. म्हणून ते आपलेही टॅग यूट्यूबच्या नजरेमध्ये आणायचे आहेत. म्हणून त्या यूट्यूबर त्यांच्या व्हिडिओ खालचे टॅग घ्यायचे आणि तसे आपल्या व्हिडिओ खाली टाकायचे. म्हणजे आपला व्हिडिओ पुढं जायला मदत होते आणि यूट्यूब देखील पुढच्या ऑडियन्सपर्यंत आपला व्हिडिओ पाठवतं. कारण टॅग आणि थंबनेल वगैरे याच्यावरूनच यूट्यूबला कळतं की तुमचा व्हिडिओ कोणता आहे, काय कॅटेगरीचा आहे आणि कोणत्या ऑडियन्सपर्यंत पोहोचायचा आहे. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला करणं खूप गरजेचं आहेत. आणि जोपर्यंत तुमच्या व्हिडिओला ओरिजिनल आणि ऑर्गॅनिक व्ह्यू येत नाही तोपर्यंत चॅनल मॉनिटाईज होत नाही. आणि मॉनिटाईज होण्यासाठी कंटेंट स्ट्रॉंग हवा, थोडासा वेगळा हवा, डिफरंट हवा. सेम दुसऱ्यांसारखा कंटेंट करायचा नाही, काहीतरी आपण त्याच्यात वेगळं करायला पाहिजे. आजकाल यूट्यूबचं कसं झालं आहे माहिती का, काहीतरी तुम्ही त्या व्हिडिओमध्ये वेगळं दाखवता तर तो व्हिडिओ पटकन यूट्यूब पुढं पाठवतो. मग तुमच्या चॅनलवर सबस्क्राईब 100 असो 50 असो, त्या यूट्यूबला काही घेणं देणं नाही. पण तुम्ही काहीतरी वेगळं दिलं आहे ना तर तो 100% लोकांपुढे पुढं पाठवेल. म्हणून आपण आपल्या व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे त्याच विषयाच्या रिलेटिव्ह आणि दुसऱ्यापेक्षा थोडंसं डिफरंट आपला ब्लॉग किंवा व्हिडिओ जो कॅटेगरीचा तुम्ही व्हिडिओ बनतात तो असायला हवा. म्हणजे यूट्यूब काय करतं, तुमच्या व्हिडिओला पुढं पाठवतं. आणि अशा म्हणजे कंटेंट जे आहे तुम्ही रेग्युलर टाकायला हवं. कंटेंट टाकायचा वेळ फिक्स करा, टायमिंग फिक्स करा. तुमचा कंटेंट कोणत्या वेळेला ऑडियन्स बघत आहे, सकाळ, दुपार, संध्याकाळ, ज्या वेळेस तुम्ही नवीन असताना त्यावेळेस तुम्ही वेगवेगळ्या वेळेला व्हिडिओ अपलोड करा. आणि ज्या वेळेस तुमचा व्हिडिओ सुरुवातीचे 8-10 व्हिडिओ तसे करा. आणि ज्या वेळेस तुमच्या व्हिडिओला चांगले व्ह्यू येतात अपलोड केल्यानंतर ती वेळ फिक्स ठेवा आणि त्या वेळेला तुम्ही व्हिडिओ अपलोड करा. आता व्हिडिओ अपलोड करायसाठी ना दररोज तुम्ही कंटेंट टाकू शकत नसाल तर 2 दिवस, 3 दिवस, 5 दिवस असा वेळ फिक्स करा. पण त्या वेळेला तुमचा फिक्स म्हणजे फिक्स व्हिडिओ यायलाच पाहिजे. कारण ज्या वेळेस आपण नवीन यूट्यूबवर असतो त्यावेळेस तर प्रयत्न करायचा लॉंग कंटेंट तुम्ही दररोज देत असाल तर देऊ शकता. पण तुमचा कंटेंट जर खूप मेहनतीचा असेल तर त्यावेळेस तुम्ही वेळ फिक्स करून तो कंटेंट टाका आणि त्या वेळेला फिक्स म्हणजे फिक्स कंटेंट टाका. म्हणजे यूट्यूबला वाटतं की रेग्युलर हा आपला यूट्यूबवर काम करत आहे. म्हणजे ते यूट्यूबच्या रिदममध्ये तुमचे व्हिडिओ यायला सुरुवात होतात आणि तुमचं चॅनल ग्रो होतं. या सर्व गोष्टी जर तुम्ही तुमच्या चॅनलवर व्यवस्थित केल्या तर तुमच्या व्हिडिओला व्ह्यू 100% येतात आणि चॅनल ग्रो व्हायला देखील मदत होते. आणि चॅनल ग्रो झालं की तुमचे चॅनलचे व्ह्यू वाढले की तुमचं चॅनल मॉनिटाईज व्हायलाही मदत होते.
झटपट तुमचं चॅनल मॉनिटाईज होऊन जातं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला काही यूट्यूबचे रिलेटिव्ह काही प्रश्न विचारायचे असतील तर नक्की विचारू शकता. मी सर्व प्रश्नाची उत्तरं द्यायचा प्रयत्न करीन आणि कमेंट देखील वाचील. आणि प्लीज व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक करत जा यार. एवढी मेहनत करून व्हिडिओ करतो पण एकही लाईक होत नाही. मग त्याने काय होतं, परत व्हिडिओ करायचा ना मनच होत नाही. मग ना ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ बघता ना त्यावेळेस प्लीज तुम्ही नक्की लाईक करत जा. आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना आणखीन तर चॅनललाही सबस्क्राईब करा बरं का. चला मग परत भेटू अशाच काही नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत तुमच्या परिवाराची काळजी घ्या. नमस्कार.